हॅलो, चला तर नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत की फुगा स्लीव्ज कशी करायची. ऑर्गन्झा फॅब्रिकमध्ये इथं मी ब्लाऊज कट करून घेतलेला होता. ब्लाऊजचा व्हिडिओ उद्या पडेल. आज मी फक्त स्लीव्ज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघू शकता, स्लीव्जला मी मार्क करून घेते फ्रंट आणि बॅक, कारण मी मोंढा खोली कापून घेतलेली आहे, त्यासाठी मी मार्क करून घेते. तर पहिला सीध्यावरती कापड ठेवून आपली जशी स्लीव्ज आहे, आणि कापड पण आपलं सरळ असलं पाहिजे. ऑर्गनचं कापड होतं, ऑर्गनचं सिल्क कापड होतं. खूप त्रास देत होतं प्लेट्स पडण्यासाठी, आणि पडत पण नव्हत्या. आता बघू याचा फुगा कसा होतो. तुम्ही तर थंबनेलमध्ये बघितलंच असाल की याचा फुगा असा दिसतोय. तर आपण पूर्ण ब्लाऊजचं लूक बघू त्याच्या व्हिडिओमध्ये की ब्लाऊज कसं दिसते. ब्लाऊजला थोडीशी फिनिशिंग देण्याचं काम पण आपण करणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तरी पण आज बघू शकता, मी इथं काही प्लेट्स टाकून घेते आहे. ह्या प्लेट्स टाकल्यानंतर वरच्या पहिलं खालच्या बाजूनी टाकून घेतल्या, आणि नंतर सेम प्लेट्स वरच्या बाजूनी पण टाकून घेतल्या. एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवलं होतं मी, कारण आपल्याला परत काही प्रॉब्लेम यायला नको, कारण कमी जास्त कापड होऊ शकतं, कारण आपल्याला ते व्यवस्थित कट करावं लागतं. तर त्यासाठी मी इथं कट करून घेतलेलं होतं आणि यावरती स्टिच करत होते. अशा तर छान दिसत होत्या. आता स्टिच करताना फुगा तर छान दिसत होता. पण आता आपण बघू आता कसा दिसतो. पूर्ण कट केल्यावरती, बाही पूर्ण झाल्यावरती थोडंसं एक्स्ट्राचं कापड होतं ते मी कट करून घेते आहे, कारण ते आपल्याला खालच्या बाजूने फोल्ड करण्यासाठी, फिनिशिंग देण्यासाठी लागणार होतं. त्यासाठी मी हे कट करून घेते आहे. कट करून झालेलं आहे आपलं. आता इथं हे बघू शकता, असा काही फुगा दिसतोय, छान दिसतोय. असा घातल्यावरती पण छान दिसेल, कारण याच्या प्लेट्स अशा चोपून नाही बसत की आपल्या काठपदरच्या साडीच्या जशा बसतात तशा नाही बसत. तर मी इथं 2 इंचचा पट्टा काढून घेतलेला आहे, त्याला फोल्ड केलेला आहे, डबल फोल्ड, आणि 1.5 इंच अंतरावरती ठेवून त्याला स्टिच करून घेते. मी पहिलं एक बाजूने स्टिच करते. हे बघू शकता, एक बाजूने स्टिच केलेलं, थोडंसं एक्स्ट्रा कापड उरलं होतं म्हणून मी ते पण कट करून घेतलं. परत मी त्याला व्यवस्थित फोल्ड करून घेते, आणि वरतून जिथं आपली जे शिलाई आपण मारलेली होती त्या शिलाईवरती आपल्याला शिलाई मारायची आहे, ती जेणेकरता दिसून नाही आली पाहिजे. आली तरी काही नाही, पण जेवढी दिसून नाही येत तेवढी फिनिशिंग जास्त छान दिसते. तर बघू शकता, अशी स्लीव्जची डिझाईन आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि उद्यापासून आपले डेली व्हिडिओ पडणार आहेत. मी गावाला गेले होते, त्यासाठी व्हिडिओला लेट झाला. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.